आपण पुणे, सोलापूर, तुळजापूर ह्या रूटची इत्थंभूत माहिती आपण घेणार आहोत. आता आपण पुण्यावरून निघालो आहोत आणि आपण खडकी पुणे मार्गे आपण सोलापूर, तुळजापूर ह्या रूटला जात आहोत. चला, गणपती बाप्पा. सुरुवात झालेली आहे. आता आपण मुंबई पुणे रोडला टच झालो आहोत. हे सकाळचं निसर्गरम्य वातावरण, थंडगार, जवळपास 14-15 डिग्री टेम्परेचर असाल. सूर्योदय आत्ता झालेला आहे, 8 वाजले आहेत. आठ वाजता आपण सुरुवात केली आहे. बघूया सोलापूरला आपण कधी पोहोचतो आहे ते. जवळपास 6 तासाचं रनिंग आहे आपलं. आपला आता पहिला टोल नाका आलेला आहे, सोमाटणेचा टोल नाका. सकाळचा वेळ असल्यामुळे वर्दळ बरीच कमी आहे. हे आपले बिर्ला गणपती समोर दिसत आहेत. अजूनपर्यंत तरी स्टार्ट चांगलं झालं आहे. तेवढी काही रश भेटली नाही आहे. बघूया आता पुढे. होप सो असंच राहील. सोमाटणे टोल नाका. आमचे रायडर प्रथमेश वराडकर. देहू वळणाला पोचलो आहे आपण. हा वाकड बाह्यवे आणि हा आपला आतून देहू रोडकडे देहू पिंपरी चिंचवड खडकी. देहू रोडला आलो आहे आपण आता. हे जगद्गुरू संत तुकारामांचं देहू रोड. इथून आत गेल्यावर देहू रोडचे मंदिर आहेत आणि हा कॅन्टॉनमेंट आयुध फॅक्टरी. निगडी प्राधिकरण, निगडीकडे आता आपण आलो आहोत. हा निगडीचा आपला मोठा राष्ट्रध्वज. निगडी पिंपरी चिंचवडकडे जाणारा हा रस्ता. हा कासारवाडी जंक्शन. कासारवाडी जे लेफ्टला गेला आहे तो नाशिक रोड, नाशिक फाटा बोलतात त्याला. हा वरून जाते ती नाशिक फाटा, भोसरी, चाकण, नाशिक रोड. हा मेन जंक्शन आहे. इकडेच राईट साईडला रेल्वे स्टेशन. इथे बाजूला रेल्वे स्टेशन आहे. आणि कार ॲसेसरीजचे पण बरेच इकडे दुकान आहे. तुम्हाला पाहिजे तो व्हिजिट करू शकता. कासारवाडी असं म्हटलं तर कार ॲसेसरीजसाठी फेमस आहे. हा कासारवाडी जंक्शन. पुढे कासारवाडी मेट्रो स्टेशन आहे. खडकीकडे आलो होता. खडकी करून आपल्याला आता पुढे लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. लेफ्ट
लेफ्ट टर्नवरून आपण आता सरळ जाणार आहोत येरवडा हडपसर. हा लेफ्ट टर्न लागतो. सरळ गेला रस्ता तो पुण्या स्टेशनला गेला. इथून आपण येरवडा हडपसर मार्गे सोलापूर. येरवडा सिग्नल. आता येरवड्याकडे पोहोचतो आता आपण. येरवडा बंड गार्डन. मुलींना मोफत उच्च शिक्षण यासारख्या योजनांनी बळकटी महिला सक्षमीकरणाला मत लाडक्या भावाला मत धनुष्यबाणाला येत्या 15 येरवडा पुढे राईट बंड गार्डन मार्गे आपण पुढून जाणार आहोत हडपसर साठी. पुढे आपण राईड घेणार आहोत. लेफ्ट साईडला वाघोली नगर रोड आणि आपण राईटनी हडपसरला जाणार आहोत. हा येरवडा चौक आहे. लेफ्ट साईडला वाघोली नगर रोड आणि हा आपला हडपसरसाठी. हडपसरला आता आपण पोचलो आहोत. मध्ये थोडी रश होती आता कोरेगाव पार्क साईड आणि स्टेशन साईडला. आता पुढचा रस्ता तो ओपन दाखवतोय. तेच पुणे स्टेशनकडे आलो तेव्हा थोडंसं ट्रॅफिकच होतं. म्हणजे आता हडपसरला आपण पोचलो आहोत आणि इथून आता आपण होळी कांचन मार्गे सोलापूर. म्हणून लवकर निघालात की तुम्हाला ट्रॅफिक जरा कमीच मिळेल. बाहेर आता पडतोय ना आपण हडपसर म्हणून आपण आता बाहेर पडत आहोत. सोलापूर रोडला लागलो आहोत आपण आता. पुणे सिटीमधून बाहेर पडतोय. पुणे सिटीतून बाहेर पडलो आपण आता. सोलापूर रोड, बारामती, सासवड, खालून हडपसर सिटी आणि आपण आता वरून सरळ सोलापूर रोडला. वरून सासवड जेजुरी आणि आपण आता सरळ सोलापूरला चाललो आहोत. वरचा जो ब्रिज राईट एक होता तिथून सासवड जेजुरी. आपण सरळ आता सोलापूरकडे चाललो आहोत. होळी कांचन, लोणी काळभोर, इंदापूर. रश आता कमी होत चालली आहे. आता तिकडे आता तुम्हाला हा रस्ता पूर्ण ओपनच मिळणार आहे. मांजरीवरून आपण निघालो आहे. मांजरी लागलं होतं. मांजरीवरून निघालो तर हा रस्ता आता पूर्ण आता सिग्नल संपला आहे आणि हा आता आपल्याला ओपन रस्ता मिळणार आहे. पुढे लोणी काळभोर. लोणी काळभोर 6 किलोमीटर. लोणी काळभोर. लोणी काळभोर. होळी कंचनकडे आपण पोहोचलो आहोत. रोड पूर्ण ओपन होता. रोड पूर्ण ओपन होता हडपसर पासून. ट्रॅफिक नाही आहे अजिबात. होळी कंचन. मुंबई
सोलापूर हायवे मगाशी चालू झाला. सोलापूर आता 200 किलोमीटरवर आहे. आपण आता इंदापूर येईल आता थोड्या वेळाने. बरंच लांब आहे तरी सुद्धा. हे सगळे हॉटेल्स वगैरे सगळे चालू झाले आहेत. पूर्ण टायर रोड आहे, चांगला आहे. पूर्ण टार रोड आहे, चांगला रोड आहे. ओपनच आहे, तेवढं ट्रॅफिक काही भेटली नाही. ट्रॅफिक तर नसतंच ॲक्च्युली याच्यामध्ये, कारण रोड मोठा आहे. ओपन रोड आहे एकदम. सोलापूर इथून 3 तासाचा रस्ता दाखवत आहे. म्हणजे आपण 8:30ला निघालो आहोत आणि आता आपण इथे थोडं पुण्यापासून थोडासा वेळ लागला आपल्याला, पण पुढे आपला बऱ्यापैकी आता कव्हर केला आपण रस्ता. 47 झाले. 10:11 वाजत आलेत. तर पाटस जवळ आलेलो आहे. पाटस फाटा आहे आपला हा. सोलापूर भिगवण येईल ते पाटस नंतर. भिगवण जे फेमस आहे माशासाठी, तलाव आहे मोठा इथे भिगवणला. रस्ता पूर्ण ओपन आहे. ट्रॅफिक अजिबात मिळालं नाही आहे आपण हडपसर सोडल्यानंतर. लोणी काळभोरला थोडं होतं तिकडे, कारण ते क्रॉसिंग आहेत ना सगळं. हां, लोणीला थोडं हे होतं पाटस टोल प्लाझा. 95 रुपीज आहे पहिला टोल आपला. 95 रुपीज छोट्या वाहनांसाठी. ₹95 टोल प्लाझा. आता सरळ आपण जाऊ भिगवण. आता आपण सोलापूर जवळ आता भिगवण म्हणून आहे. भिगवण इथे आपण थोडं थांबणार. होय, भिगवणचा रस्ता आहे हा. भिगवण हे रिझर्वरसाठी फेमस आहे आणि इथे मच्छी, गोड्या पाण्यातली मच्छी बऱ्याच प्रमाणात भेटतात. भिगवण थाळी मग इकडे फेमस थाळी आहे भिगवण थाळी. आपण बघू आता इकडे एखादं छोटं हॉटेल बघून आपण नाश्ता आणि करू आणि पुढचा सांगू का. इथे भिगवण जवळचा रिझर्वायर आहे. इथे बऱ्यापैकी मच्छी वगैरे पकडली जाते आणि इकडे अशी बरेच हॉटेल्स आहेत इथे भिगवणला. बराच मोठा रिझर्वायर आहे हा भिगवणच्या पुढे. हा आपला सोलापूर हायवे. आता आपण थोड्या वेळातच इंदापूर जवळ आलेलं. इंदापूरला आपण पोहोचू. रस्ता फारच छान आहे, एकदम सुसाट रस्ता आहे, एकदम मक्खन. रस्ता आता फुल सुपर हे झाला आहे. 3 लेनचा रस्ता चालू झाला आहे. बराच मोठा आहे. गाडी देखील सुसाट जात आहेत. फारच छान रस्ता आहे. आता आपण इंदापूर जवळ आलो आहे. इंदापूर इथून जवळपास 7-8 किलोमीटर लांब आहे. तिथून आपला सोलापूर 115 ते 120 किलोमीटर लांब आहे. रस्ता फारच छान आहे. इंदापूर शहर आहे आणि आपला हा बाहेरचा एक्सप्रेसवे. इंदापूरजवळ आता आपला दुसरा टोल प्लाझा आला आहे. पहिल्या टोल प्लाझामध्ये आपण पाटसच्या जवळ 95 रुपीज दिले. आता हा बघूया किती टोल आहे ते. इंदापूरपासून काहीच अंतरावर आहे हा टोल. हा देखील 95 रुपीजच आहे. कल्याणवरून आता लालकडून.
₹95 टोल आहे इंदापूर. बाजूला बरेच हॉटेल आहे. मच्छी स्पेशल, भिगवण मच्छी स्पेशल आहे, शिवतारा हॉटेल आहे, स्वामीराज रेस्टॉरंट आहे आणि हे छोटी मोठी बरीच चहा नाश्त्यासाठी हॉटेल देखील आहेत. इथे देखील पुढे लेफ्ट साईडला बरीच छोटी मोठी हॉटेल्स आहेत. गुळाचा चहा, साखरेचा चहा. सोलापूर जवळ आपण टेंभुर्णीजवळ आलो आहे. आपण टेंभुर्णीच्या पुढे हा टोल आहे. टोल आहे सेम ₹95 असणार बहुतेक. हा तिसरा टोल आहे. ₹75 आहे. ₹75 टोल आहे. देशी पिरो आहेत सर, नाही ना, गोड आहेत, कट करून देतो ताई. ₹75 टोल झाला आहे. टेंभुर्णी जवळ आहे, टेंभुर्णीच्या पुढे. स्टॉल पण येतो मला वेगळं खायचं असेल तर. बरेच स्टॉल देखील बरेच आहेत छोटे छोटे. चहा प्यायला, चहा, वडापाव, नाश्ता वगैरे करायचा असेल या बाजूला. सोलापूर जवळ आपण आता पोचलो आहोत. सोलापूर जवळ आहे. पुढे आता आपल्याला एक टर्न लागणार आहे जो तुळजापूरला जाईल. आता ही जी मी डिश मागवली ना, ह्याला काय म्हणतात? मसाला राईस. मसाला राईस. मी बघितलं की मॅक्झिमम जे लोकल लोक होते ते सगळे बसून मसाला राईस उजव्या हाताला जो आहे टर्न तो भाग होतो. आणि याचं किती रुपये याची पाहिजे मसाला? ही 30 सोलापूरकडे आहे. प्लेट आहे आणि बघूनच अशी वाटते भरलेली एकदम. आणि वरतून जो हा जो कांदा पडला आहे हा गेम चेंज करणारी मला सल्ली त्याची तेवढं. आणि ही दिसते छोटी काम आणि छोटी कारण लोकं इकडच्या माणसं घेऊन जातात. मी दहीकडे पण बघितलं आपण लोक कंटेनरमधून घेऊन जातात आणि मग घरी जातात. ही एकदम हिडन लोकल जागा मित्रांनो. टुरिस्टची प्लेस बिलकुल पण नाही आहे. MIT विश्व हे आहे MIT सोलापूरचं. तुळजापूरबद्दल बोलायला गेला तर या सगळ्या गोष्टी तुळजापूरमध्ये गोल्डन तुळजापूर. त्यामुळे मी तुळजापूर ॲक्च्युली ना मी तुळजापूरमध्ये सोलापूर जवळ आता पुढे आपण सोलापूर पुढे जरा जाईल. इथे आपल्याला पुढे एक लेफ्ट आहे, तो लेफ्ट घ्यायचा आहे. हुंडाईचं शोरूम आहे हे लक्षात ठेवायचं. हुंडाई शोरूमच्या पुढे आल्यावर सोलापूर सिटीमध्ये एंटर केले वाटतं ना आता. हा ब्रिजच्या अलीकडे आपल्याला राईटला राईटला सोलापूर आहे आणि आपल्या इथून सरळ जायचं आहे. राईटला गेल्यावर सोलापूर आहे, आपला सरळ. सोलापूर सिटीत आहे. या ब्रिजकडनं राईट मारला की सोलापूर. आपण सरळ जाणार आहोत. हा जो आहे हा राईटला सोलापूर शहराकडे आणि आपण सरळ इकडनं तुळजापूरकडे. इथून तुळजापूर बरोबर 44 किलोमीटर लांब आहे. 44 किलोमीटर्स. पुन्हा एक ब्रिज आला आहे. त्या ब्रिजच्या खालून आपल्याला पुन्हा जाऊन लेफ्ट मारायचा आहे.
सरळ हैदराबाद, लेफ्टला तुळजापूर, राईटला सोलापूर. म्हणजे पाठून देखील एक सोलापूरला जायचा रस्ता होता आणि हा देखील एक इथून जवळच आता एक टोल नाका आहे तुळजापूरजवळ. तुळजापूर इथून 20 किलोमीटर लांब आहे. त्याच्या आधी हा टोल पडलेला आहे. टोल आहे ₹75, 75 रुपये. ₹75 टोल आहे. तमलवाडी टोल नाका पुढे घे म्हणते. झालेला आहे. कधी बोलला हा तुळजापूरसाठी आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. संभाजीनगरसाठी सरळ रस्ता गेला आणि हा इथून आपण लेफ्ट घेतो आहे तुळजापूरसाठी. तुळजापूर इथून आहे बरोबर 3 किलोमीटर. तुळजाभवानी चौकात आपण आलेलो आहोत. आता हॉटेल बघूया कुठे चांगलं मिळतं का. हॉटेल आधी हॉटेलची बुकिंग करूया, त्यानंतर मग देवळाकडे जाऊया आपण. बघूया आता हॉटेल अपडेट येतं हॉटेलचं तुम्हाला मी कितीला कसा काय आहे ते. एक्झिक्युटिव्ह देवळापासून फक्त 500 मीटरवर आहे. इथे रूम घेतला आहे. हा रूम आहे आमचा. TV आहे, वॉर्डरोब आहे. 3 माणसं झोपतील एवढी जागा आहे. आणि तुम्हाला जर AC आहे, तुम्हाला जर एक्स्ट्रा बेड हवा असेल तर तो त्यामध्ये इन्क्लूड करून देतील तुम्हाला. आणि बाथरूम देखील स्पेशियस आहे. गरम पाणी आहे 24 तास. वॉश बेसिन, बेड देखील बऱ्यापैकी मोठा आहे. आणि मेन म्हणजे ह्याला वॉर्डरोब आहे. TV दिला आहे. TV मध्ये चॅनल वगैरे आहेत. बाहेर एक गॅलरी आहे. इथून मेन रोडवरच आहे कृष्णा एक्झिक्युटिव्ह म्हणून. इथे पुढे थोडं गेल्यानंतर जस्ट 200-300 मीटरवर देऊळ आहे. आणि ह्या रूमच्या आम्हाला AC रूमचे रेंट पडला आहे 1500 फॉर 24 आवर्स. उद्या 12 वाजता चेकआउट आहे. थँक्यू. भवानीमध्ये तर मंदिरामध्ये तर आम्ही आलो. अर्ध्या तासानं आम्ही दर्शन झालं आहे. ते बाहेरून येऊन आम्ही बाहेरचा आतमध्ये शूटिंगला मनाई होती, त्यामुळे आम्ही त्या बाहेर येऊन आम्ही मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचा हा देखावा रात्रीच्या समयीचा. दर्शन एकदम मस्त झालं. एकदम धक्काबुक्की न होता अर्ध्या तासामध्ये आम्ही दर्शन करून बाहेर आलो. फारच छान दर्शन झालं आमचं. तुळजाभवानी मंदिराचा रात्रीचा देखावा